नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर पर इयर 2 लाख रुपये टॅक्स वाचवायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी डिफरंट इन्कम टॅक्सचे एरिया सांगणार आहे की कुठल्या सेक्शनमध्ये तुम्ही किती टॅक्स वाचू शकता, त्यासाठी काय केलं पाहिजे, कसं कंप्लायन्सेस केले पाहिजेत आणि प्लॅनिंग कसं केलं पाहिजे आणि कुठल्या इन्व्हेस्टमेंट माझ्यासाठी बेस्ट आहेत आणि कुठल्या नाही आहेत हे जे प्लॅनिंग करणं फार गरजेचं आहे, ज्याला मी म्हणतो फॅमिली टॅक्स प्लॅनिंग. कारण का एरियाज भरपूर असतात, जसं ATC, देर आर सो मेनी ऑप्शन टू इन्व्हेस्ट, बट हाऊ टू डिसाइड विच इज द बेस्ट फॉर मी हेही तुम्हाला सांगणार आहे. सो डिटेलमध्ये बघा. सो आय विल टेल यू हाऊ टू डू financial planning also and how to get income tax benefit also. We'll work on both. चला तर सुरुवात करूयात. आणि टोटली या सिरीजमधला हा तिसरा व्हिडिओ आहे. पहिले 2 व्हिडिओ बघायला पण विसरू नका. टोटली ही सिरीज 3 व्हिडिओची आहे. ठीक आहे. सो मी जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो मी ते सिरीजमध्ये रेकॉर्ड करतो जेणेकरून तुम्हाला पूर्ण जी इनडेप्थ आयडिया येईल. तर पहिले 2 व्हिडिओ बघायला विसरू नका. ओके. नाउ मोस्ट फेमस सगळ्यांचा लाडका सेक्शन आहे ATC है ना. तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. 1.5 लाख रुपये मी इन्कम टॅक्सचा सेविंग घेऊ शकतो. आता ATCमध्ये तुम्ही मॅक्सिमम बेनिफिट घेऊ शकता 1.5 लाख रुपये है ना. हे सगळ्यांना माहिती आहे. आता ह्याच्यामध्ये तुमचा टॅक्स किती सेव्ह होतो इथे लिहितो मॅक्स लिमिट. ठीक आहे. सो आय जस्ट मेक अ सिम्पल टेबल. हा सेक्शन झाला आपला मॅक्स आणि टॅक्स सेव्हिंग किती होऊ शकतं. सो ATCमध्ये तुम्ही 1.5 लाखचं बेनिफिट घेऊ शकता. ठीक आहे. आता तुम्ही जर न्यू स्कीमला असाल ATR तर तुम्हाला ATC वापरता येणार नाही. सो मी ॲझ्युम करतो की तुम्ही ओल्ड स्कीममध्ये असाल. यू कॅन सेव्ह टॅक्स ऑफ 30%. सो 45,000 प्लस 4% सेस. सो दॅट कम्स टू 46,800 जो मी तुम्हाला दाखवणार आहे. सो ओनली वन सेक्शन विल हेल्प यू टू सेव्ह टॅक्स टू द एक्सटेंट ऑफ 46,800. ठीक आहे. हे तुम्हाला कळलं असेल. मी ॲझ्युम केलं आहे युअर इन 30% ब्रॅकेट. तुम्ही जर 20% असाल तर 1.5 लाखाला 20% मल्टिप्लाय करायचं आहे. आता यामध्ये काय काय गोष्टी लक्षात समजून घ्या. आता मोस्टली इफ युअर अ सॅलरीड, प्रॉव्हिडंट फंड तुमचा ऑलरेडी डिडक्ट झाला असेल. मी ॲझ्युम केलं आहे की तो एम्प्लॉयने डिडक्ट केले, त्यात तुम्हाला काही चॉईस नाहीच आहे, तो तुम्हाला क्लेम करायचंच आहे. त्याचे रिटर्न साधारण 8% आहेत आणि हे जे लॉकिंग असतं टिल रिटायरमेंट. सो याला काही ऑप्शन नाही आहे, तुम्हाला ते रिटायरमेंटला पैसे मिळतात. म्युच्युअल फंडचे रिटर्न असतात 12 to 15%. दीज आर द रिअलिस्टिक रिटर्न्स. हे जे लॉक इन असतं 3 years. सो ह्याचे रिटर्न सगळ्यात जास्त आहेत. लॉक इन शॉर्ट असते. तुम्हाला जर 3 वर्षासाठी पैसे इन्व्हेस्ट करायचे आणि रिटर्न पण जास्ती पाहिजे तर बेस्ट ऑप्शन इज म्युच्युअल फंड. सो ओनली टॅक्स प्लॅनिंग नाही करायचं आपल्याला, टॅक्स प्लॅन विथ मॅक्सिमम रिटर्न्स. म्हणून मी तुम्हाला इथं रिटर्न्स पण दिलेले आहेत. सो रिटर्न द्यायचं कारण काय की तुम्ही अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करायची जिथं तुम्हाला रिटर्न मॅक्सिमम मिळतील. PPF व्हेरी गुड इन्व्हेस्टमेंट ऑप्शन. 15 ॲज अ लॉक इन 15 वर्ष आहे. रिटर्न सेफ आहे अँड 7% गॅरंटेड आहे. तुम्ही जर रिटायर्ड पर्सन असाल यू कॅनॉट टेक एनी रिस्क बिकॉज देर इज नो अनदर सोर्स ऑफ इन्कम बिकॉज यू आर रिटायर्ड नाव. PPF इज बेस्ट फॉर यू. फक्त प्रॉब्लेम त्याचे पैसे तुम्हाला मिळतात 15 वर्षांनी. सो आयडियली तुमचा इन्व्हेस्टमेंटचा सर्टन पार्ट PPFमध्ये पण गेला पाहिजे. युअर इन्व्हेस्टमेंट शुड बी इन बॅलन्स फॉर्म. LIC प्रीमियम रिटर्न्स हार्डली 5 to 6 years. लॉक इन पिरियडमध्ये नॉर्मली पॉलिसी 10 ते 20 वर्ष माणूस घेतोच. ह्याचा फायदा प्रोटेक्शन पण आहे आणि सेव्हिंग पण आहे. हाऊसिंग लोन ह्याचे काही रिटर्न्स मिळत नाही कारण का तुम्ही त्याचा EMI पे करता, तो त्यात तुम्हाला बेनिफिट मिळतो. जे लॉक इन पिरियड काय नसतो, तुम्ही लोन जेवढ्या वर्षच घेतलं तेवढं. ह्याच्यासाठी काही एक्स्ट्रा इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही आहे. अँड ट्युशन फी तुम्ही ॲन्युअली वाचू शकता अँड नॅचरली फॅमिली एक्सपेन्सेस. सो टेक्निकली तुम्हाला जे प्लॅनिंग करायचं ते या एरियामध्ये करायचं आहे. कारण का शेवटचे जे आहेत ते आपला हाऊसिंग लोन त्याचा आपलं रिपेमेंट आहे आणि ट्युशन फी आपला खर्च आहे. ठीक आहे ना. सो यामध्ये तुम्ही प्लॅनिंग करू शकता. सो ATC काय तुम्हाला माहिती आहे, पण हा कॉलम तुम्ही व्यवस्थित लक्षात घेतला पाहिजे की रिटर्न्स किती आहेत, लॉक इन पिरियड काय आणि माझी रिक्वायरमेंट काय. सो तुम्हाला पाहिजे की मला सेफ रिटर्न पाहिजेत तर तुम्ही मग PPFमध्ये गेलं पाहिजे. कारण खूप लोकांना कन्फ्युजन आहे की ATCमध्ये कुठे आहे, मी कुठे आहे. सो दिस कॉलम इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. सो यू नीड टू आयडेंटिफाय युअर रिस्क टेकिंग कॅपॅसिटी, युअर लायबिलिटीज, financial commitments and existing bank balance and investments. Based on that you have to take decision. So but anyways you take any decision. तुमचं ओव्हरऑल टॅक्स किती वाचणार आहे 46,800. हा पहिला झाला. ठीक आहे. सो आजपासून काय लक्षात ठेवायचं, ATC तुम्ही वापरालच पण
सिस्टमॅटिकली यूज करा. कुठे इन्व्हेस्ट करायचं डिपेंड्स ऑन युअर गोल. सो लास्ट कॉलम इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. नाव नेक्स्ट HRA आहे ना. आता नवीन रिजिममध्ये पुण्याला 50% काउंट केलेलं आहे न्यू रिजिममध्ये. सो नाव पुणे इज 50%. पुणे कशात येणार आहे? 50% कॅटेगरीमध्ये येणार आहे. सो तुम्हाला जो HRA मिळाला आहे त्यातलं किती डिडक्शन मिळतं? जो HRA मिळाला आहे तो 50% ऑफ सॅलरी, जो पहिले 40 होता, अँड रेंट पेड मायनस 10% ऑफ बेसिक सॅलरी. सो याचा एक फॉर्म्युला आहे, ह्याचं लिमिट नाही आहे, इट डिपेंड्स ऑन द इन्फॉर्मेशन. त्या हिशोबाने तो बेनिफिट मिळेल. ठीक आहे. सो तुम्हाला HRAचा एक बेनिफिट मिळू शकतो यामध्ये. सो ATC तर आहेच आहे, प्लस तुम्हाला HRAचा बेनिफिट आहे. इथे अमाऊंट काही मॅक्स लिमिट नाही आहे, डिपेंड्स ऑन युअर सॅलरी, रेंट. ओके, पण हायेस्ट किती मिळेल? 50% ऑफ सॅलरी मॅक्स आहे ना. मॅक्स किती मिळेल? 50% ऑफ सॅलरी. ओके, त्यानंतर असतं ATD, हेल्थ इन्शुरन्स. हे पण महत्त्वाचं आहे. इथे तुम्ही भरपूर टॅक्स वाचू शकता, ज्याला म्हणतो मेडिक्लेम. आता यामध्ये 3 लिमिट्स आहेत. 25K पण आहे, 50K पण आहे आणि 1 लाख पण आहे, डिपेंडिंग ऑन एज. जर एज बिलो 60 असेल तर 25,000 आहे, 60 to 79 असेल तर 50,000 आहे, आणि 8 अबव असेल तर 50,000. सो डिपेंडिंग अपॉन एज क्लास काय म्हणजे काय त्याच्यावर तुम्ही बेनिफिट क्लेम करू शकता. सो तुमची स्वतःची फॅमिली बिलो 60 असेल तर 25,000 आहे ना. तुम्ही प्लस फॅमिली जर 60च्या वर असेल तर 50,000. सेल्फ प्लस फॅमिली अबव 60, करेक्ट ना. पॅरेंट्स बिलो 60 25, पॅरेंट्स अबव 60. सो सगळ्यांना किती मिळेल ते तुम्हाला? 50,000 मिळेल. किती मिळेल? 50,000. म्हणजे अबव 80 असो किंवा काही असो, एकदा तुम्ही 60 क्रॉस केलं. इन्कम टॅक्समध्ये 3 लिमिट्स असतात. 0 to 59 एक एज असतो, 60 to 79 आणि 80 अबव. इथं असं नाही आहे, 60च्या पुढे एज कुठले असो. मी 2 एज तुम्हाला सांगितले, 60 to 79 अँड 80 अबव. ठीक आहे. तर सगळ्यांसाठी एकच लिमिट आहे, 50,000. किती आहे? 50,000. ठीक आहे. तर तुम्हाला इथं मॅक्सिमम किती मिळू शकेल? 1 लाख. आता 1 लाख कसं आणलं मी ॲज्युम केलं की त्या माणसाचं एज पण अबव 60 अँड पॅरेंट्स पण अबव 60. तर 1 लाखाचं तुम्ही इथं बेनिफिट क्लेम केला. लेट्स सेल राईट हिअर 1 लाख. आता 1 लाख इंटू तुम्ही करा 30%, ते झालं 30,000. प्लस ॲड करा 4% सेस, 1,200. हे आलं 31,200. सो पहिल्या ठिकाणी 46 आणि 31 आणि हे करेक्ट ना. सो 78,000 टॅक्स तुमचा 2 सेक्शनमध्ये वाचला. किती? 78,000. तर यातले जर तुम्ही कुठले क्लेम नसेल करा तर ते प्रॉपरली क्लेम करा. ठीक आहे. आणि पॉलिसी घेताना पण प्रॉपर प्लॅनिंग केलं पाहिजे, कारण का त्याचं असं नाही व्हायला पाहिजे की माझा प्रीमियम जास्ती आहे पण मला बेनिफिट नाही मिळत आहे. मग तुमचं स्वतःचं प्रीमियम 15,000 आहे आणि वडिलांचा 60,000 आहे. मग तुम्हाला 15 मिळेल आणि वडिलांना 25 मिळेल. सो असं होतं की आपला प्रीमियम जास्त असतो, डिडक्शन कमी मिळतं. सो पॉलिसी घेताना पण प्रॉपर टॅक्स प्लॅनिंगचा अँगल पण लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे ATCCD 1B NPS. तर नॅशनल पेन्शन स्कीममध्ये तुम्ही 50,000चं एक्स्ट्रा बेनिफिट घेऊ शकता. सो तो पण लिहून ठेवतो मी. ATCCD नॅशनल पेन्शन स्कीम, तिथे तुम्हाला ॲडिशनल 50,000 मिळेल. सो अगेन 50,000चा परत तुमचा 30% टॅक्स होईल, which come to 15,000 plus 600 says. So again you can save 15,600 over here. So if you take total of this all, तुम्ही इथे जवळजवळ 93,000ला पोहोचलात. सो दिस इज द एरियाज वेअर यू कॅन डू टॅक्स प्लॅनिंग प्लस इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग. ठीक आहे. हे तुम्ही करू शकता. नेक्स्ट होम लोन तुम्ही घेऊ शकता. होम लोनमध्ये 24B तुम्हाला 2 लाखाचा इंटरेस्ट मिळेल आणि ATCमध्ये 1.5 लाख मिळेल. मग टोटल तुम्ही टॅक्स वाचू शकता 3.5 लाख रुपये. इन्कम तुमचं 3.5 लाख कमी होईल आणि त्या टॅक्समध्ये टॅक्स बसेल 1,05,000. पण इथं मी लिहिताना फक्त 24B लिहितो. इथे लिहिताना मी फक्त 24B लिहितो, कारण का ATC आपण ऑलरेडी वरती घेतलेलं आहे. सो इथं तुम्ही 2 लाख केले तो अगेन 2 लाखच्या 30% प्लस 4%. सो इन शॉर्ट ही जी अमाऊंट मी लिहितो आहे 1.5 लाख, 1 लाख, 2.5 लाख, 3 लाख, 5 लाख. तर 5 लाखाच्या 30%, 1.5 लाख प्लस 4% सेस, तो 1,56,000 रुपीज टॅक्स तुम्ही इथंच वाचवलात बाय युझिंग ओनली 4 सेक्शन्स. देन ATE आहे ना. तुमची मुलं जर म्हणजे ऑब्वियसली
प्रत्येकजण शिकतच असतो. सो इफ युअर चाइल्ड इज स्टडिंग समवेअर फुल टाईम एज्युकेशन इन इंडिया, ही कॅन क्लेम बेनिफिट अंडर सेक्शन 80E. सो 80E नो लिमिट आहे, देर इज नो लिमिट. I let here interest paid. So whatever interest is paid is allowed. Total deductions for 8 years. So तुम्ही एज्युकेशन लोन घेतला असेल आणि इंटरेस्ट पे केला असेल, समजा मी 1 लाख रुपये ॲझ्युम केलं मी लिहितो इथे. सो 6 लाख रुपये झाले, हे 1.5 लाख, 2.5, 3, 5, 6 लाखाच्या 30%, 1,80,000 रुपये टॅक्स तुमचा इथेच वाचलेला आहे, प्लस 4% सेस. सो 1,87,200 तुम्ही इथपर्यंत. मी जे 2 लाख माझं हेडिंग होतं की तुम्ही 2 लाख टॅक्स वाचू शकता. वी हॅव रिच 1,87,500 राईट नाव ओनली. फक्त चेक करा की तुम्ही क्लेम करता का नाही. यात तुम्हाला काही अडचण असेल आहे ना, ते चेक करून घ्या की काही गडबड नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे, आणि काय अडचण तर विल हेल्प यू आउट, डोंट वरी. ATTTA सेविंग अकाउंट, इथे तुम्ही 10,000 पर्यंत इंटरेस्ट रिडक्शन क्लेम करू शकता. प्लस एम्प्लॉयर कॉन्ट्रिब्युशन NPS. आता ह्याचा एम्प्लॉयर लिहिलं मी, ह्याचा फायदा काय, हा तुम्हाला दोन्ही रिजनला मिळतो, ओल्ड रिजिम असो किंवा न्यू, दोन्हीमध्ये मिळतो. हाही तुम्हाला 1.5 लाखाचा फायदा मिळू शकतो. पण ते ओव्हरऑल ATCच्या लिमिटमध्ये येतात मी लिहिलेलं नाही आहे, म्हणून मी खाली लिहिलेलं आहे. ATC, ATCCC आणि ATCCD ओव्हरऑल 1.5 लाखच मिळतं. सो आय विल नॉट राईट दिस, कारण का मी ATCमध्ये 1.5 लाख कवर केलेत, ते ऑल टुगेदर 1.5चे. सो हे म्हणून मी सेपरेट लिहिले, वरती लिहिलं त्याचं कारण ते, पण ते 50 एक्स्ट्रा मिळतात तुम्हाला. सो मित्रांनो, तुम्ही जर इथं टोटल घेतली, मी यातलं फक्त 1 लाख ॲझ्युम केलं आहे बघा. 1.5 लाख, 2.5, 3, 5, 6 लाख, 6 लाखाच्या 30%, 180 प्लस 4% सेस, 187,500 तुम्ही टॅक्स वाचू शकता. आता 2 लाखापर्यंत जाऊ शकतो. अजून खूप सारे सेक्शन्स आहेत, बट जे मेन सेक्शन्स आहेत तुम्हाला मी सांगितलं की हाऊ यू कॅन सेव्ह टॅक्स. आता तुम्हाला ही चेकलिस्ट बनवून दिली मी की हे तुम्ही चेक करा. बघा आता ATC मी जर 1.5 लाख वापरलं, एवढा टॅक्स वाचेल. HRA क्लेम केला तर तुम्ही एक रफली लिहिले एवढा टॅक्स वाचू शकेल. तो आपल्या टेबलमध्ये HRA ॲड नाही केला, तो ॲड केला तर 15,000 ॲड केला तर तुम्ही 2 लाखाला पोहोचलात. माझ्या टॉपिकचे हेडिंग काय, यू कॅन सेव्ह 2 लाख रुपीज टॅक्स एव्हरी इयर बाय युझिंग दिस सेक्शन. तर यातले तुम्ही जर सगळे यूज करसाल तर इट्स व्हेरी गुड. पण तुमचं सेक्शन कुठलं काही मिक्स होत असेल तर नक्कीच त्याचा फायदा घ्या. मेडिक्लेमला एवढा टॅक्स वाचू शकाल. आता 1,30,000 कसा आला सर, 1 लाखाचं बेनिफिट त्याच्या 30%, दिस इज द टॅक्स अमाऊंट. मी ॲझ्युम केलं की मॅक्सिमम सेविंग 30% होऊ शकतं. NPSचं 15,000चं 50,000, हाऊसिंग लोनचं घेतलं आहे, एज्युकेशन लोन तो जे काय असेल ते असेल, इंटरेस्ट ऑन लोन अँड ATCCD. तर काही गोष्टी अनकॅप्ड आहेत. ओके, तर तरी पण तुम्ही ह्याची टोटल जर घेतली तर यू कॅन टच 2 लाख रुपीज. तर मला सांगा कंबाईन 2 लाख टॅक्स वाचू शकाल का नाही, आरामात वाचू शकाल. आता यामध्ये फक्त प्रॉब्लेम काय होऊ शकतो, मी तुम्हाला डिफरंट एरियाज सांगितले की वेअर यू कॅन सेव्ह टॅक्स. तो हे जे 7 ते 8 सेक्शन आहे प्रॉपरली समजून घ्या. आता ह्याचं तुम्हाला जर प्रॅक्टिकल नॉलेज हवं असेल की हे तर मी थेरॉटिकल सांगितलं, पण तुम्हाला प्रॅक्टिकली शिकायचं आहे, यातल्या टेक्निकल गोष्टी शिकायच्या आहेत, कॅल्क्युलेशन शिकायचे आहेत, आणि तुम्हाला यामध्ये काम करायचं आहे, लोकांचे रिटर्न्स फाईल करायचे आहेत, तुम्हाला पैसे अर्न करायचे, म्हणजे स्वतःचा टॅक्स पण वाचवायचा आहे 2 लाख रुपये वर्षाला, प्लस शिकून लोकांसाठी फ्रीलान्सर काम पण करायचं. तर ITAPचा आपला इन्कम टॅक्सचा 1 महिन्याचा कोर्स आहे, तुम्ही तो नक्की करा. एक मॉड्यूल आहे, एक महिना 2 महिने, डिपेंड्स ऑन देर आर डिफरंट कोर्सेस. तुमच्या नीडप्रमाणे यू सिलेक्ट द कोर्स अँड अकॉर्डिंगली तुम्ही तो कोर्स केल्यानंतर तुम्हाला मी गॅरंटी देतो तुम्ही प्रॅक्टिकली रिटर्न फाईल करायला शिकाल. आता कसं शक्य आहे, कारण का आपल्याकडे सिम्युलेशन सॉफ्टवेअर्स आहेत. ओके, तर जसं इन्कम टॅक्सची वेबसाईट ऑपरेट होती तसं आपण ऑफिशियली लायसन्स घेतलेलं आहे. अँड वी हॅव डमी वेबसाईट, डमी बट इट्स लिगली अलाउड. ओके, आणि त्याच्यावर आपण तुम्हाला सगळं ट्रेनिंग देतो प्रॅक्टिकली, आणि तसं तुम्हाला ऑफिसला जाऊन काम करायचं आहे. तो ह्या व्हिडिओचा फायदा काय, स्वतःचे 2 लाख पण वाचतील, प्लस तुमचा कोर्स पण तुम्ही करू शकता, प्लस लोकांची प्रॅक्टिस पण चालू करू शकता, म्हणजे स्वतःसाठी ॲज अ फ्रीलान्सिंग काम पण करू शकाल. सो ज्यांना 9 to 6 जॉब करून संध्याकाळी 2 तास काम करायचं आहे, दे कॅन स्टार्ट डुईंग स्टेप बाय स्टेप ते करू शकतात, अँड दे कॅन मेक गुड अमाऊंट ऑफ मनी. सो मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि हा व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअर करा. तुमच्या घरामध्ये जी लोक अर्न करत असतील त्यांना या सगळ्या सेक्शनचं महत्त्व पटवून सांगा, आणि अशा व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू सो मच अँड बाय बाय.